तर हॅलो गाईज, फायनली आपण त्या दिवसाची वाट बघत होतो. तो दिवस आलेला आहे आणि आज असणार आहे ती आपली राईड, कोकण कोस्टर राईड. फुल मजा येणार आहे. कंटिन्यू तुम्ही बघत राहा. आणि बऱ्याच दिवसापासून प्लॅन चालले की गणपतीपुळे रत्नागिरी जाऊया. आणि व्हिडिओ पण त्याच दिवसात होत्या इंस्टाग्रामला आरेवारे बीचच्या. सो आरेवारे बीचपर्यंत जाणार आहोत. जर आपलं पॉसिबल झालं, संध्याकाळ रात्र नाही झाली कारण कॅम्पिंग पण करायचं आहे तिकडे जाऊन. सो बघूया, कशाळीपर्यंत जायचा प्रयत्न करू आपण, नाहीतर मग गणपतीपुळ्यामध्ये कॅम्पिंग करू. तर खूप उशीर झाला आहे. तुम्हाला माहितीच असेल, राईड म्हटलं की ती रात्र कशी असते ती. सो जाऊया आपण, तयार होऊन मिळतो तुम्हाला मोटो ब्लॉगिंगमध्येच. ये प्लान ठीक है या अभी भाग चले? छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे, अब हूँ हवाले। अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, फिर धुआं धुआं तन्हार बदली चली आती है छूने। पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला, ये भी ना हो। किसी मंजर पर मैं रुका नहीं, गणपती बाप्पा मोरया. सो अशा प्रकारे आपली राईडला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता वाजलेत 5:30. आता ट्रिप सेट करूया आपण. झिरो बी ट्रिप 0. ओके, तर सेट झालेलं आहे. तर आपण आलो आहे रिफिल करायला आणि त्यांचं काय काम असल्यामुळे ते 10 मिनटं थांबायला सांगतात. तर आपला ट्रिप 1 आणि ट्रिप बी सेट आहे. तर आपण आहोत आता कोर्लेच्या पंपावर. फायनली तो अर्ध्या तासांनी पेट्रोल टाकायला आला आणि खूप उशीर झाला आहे. 6 वाजले तिथेच आणि मी अजून कोरलेलाच आहे. तर लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करूया. समोर पाहू शकता तुम्ही कोर्ले फोर्ट. आणि अशा प्रकारे सूर्योदय झालेला आहे आणि त्याची किरणे आपल्या डोळ्यावर पडत आहेत आणि खूप बरं वाटतंय. आपल्याला पाठी पण लक्ष देणं आवश्यकता आहे सॅडल बॅग लावल्यावर. तर फायनली आपण पोचलो आहे मुरुडला. मुरुडचा जंजिरा तुम्ही राईट साईडला पाहू शकता आणि इथून जाणार आहोत आपण अगरदांडा जेटी. ऑलरेडी 7:30 वाजलेले आहेत आणि आपली 7ची जेटी आहे. तर आय गेस्ट भेटेल. तर फायनली पोचलेलो आपण अगरदांडा जेटीवरून दिघी पोर्टला. दिघी पोर्टवरून आपण निघतोय गणेश सुवर्ण मंदिर. बोटीची व्हिडिओ नाही शूट केली कारण मागच्या व्हिडिओ पण तेच दाखवलं. आता परत तेच दाखवणार कारण आपल्याला 4 जेटी क्रॉस करायच्या आहेत आजच्या दिवसात. सो परत तेच दाखवायला मजा नाही. सो दिघी पोर्टचे इकडचे ह्या साईडचे तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा.
डाल कभी पात पात मेरे साथ साथ फिर दर दर ये कभी सहरा कभी सावन बनू रावण जीव मर मर के कभी डाल डाल कभी पात पात कभी दिन है रात कभी दिन दिन है. तर आता आम्ही आलो दिव्यागरला आणि हा पाठी पाहू शकता तुम्ही सुवर्ण मंदिर. आणि मी हा एरिया कवर केले अगोदरच्या व्हिडिओमध्ये, सो आता काय मी करत नाही. आता डायरेक्ट आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला. मी थोडे ब्लॉग करीन मध्ये मध्ये, तर अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आणि हा आपला रायडर प्रज्वल तांबडे आणि ही आपली बाईक. फायनली पोचलेलो आहोत आपण हरिहरेश्वरच्या मंदिरात आणि पुढे जाऊन लगेचच दर्शन करून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. कारण ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झाला आणि एक पायवाट आहे वरतून म्हणजे मंदिराला वळसा, तो आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पण केलं आहे कवर. आता नाही करणार आहोत कारण खूप उशीर झाला आहे. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा. तर अशा प्रकारे आपण आता वेलसला पोचलेलो आहोत बागवणला जेटीवरून. मॅप लावूया कारण पुढचा रोड आपल्याला माहीत नाही. बस तर आपण आता कुठे जाणार आहोत? दाभोळ जेटीवर. ओके, तर आता आपल्याला इथून जायचं आहे तवसाळ जेटीवर. तर आपली ही जेटी असणार आहे तिसरी असणार आहे आणि या तिसऱ्या जेटीमध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे. तिसरी जेटी असणार आहे ती म्हणजे तवसाळ टू दाभोळ. आणि समोर पाहू शकता तुम्ही सुंदर असा बीच आपल्याला पाहायला मिळतो. हे असे नजारे आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळतील. तर ह्यासाठीच तर राईड करायची असतं. सुंदर असा लेफ्ट साईडला बीच आपल्याला लागलेला आहे. आणि आता आपण आलोय दाभोळ टू तवसाळला जायचं आहे आपल्याला. आता तरीबंदरला आहोत. तरीबंदरवरून डायरेक्ट आपण आता थोडंसं कुठेतरी जेवूया. व्हिडिओ केला नाही कारण आपल्याकडे मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर प्रत्येक फेरीबोट दाखवायची काय मजा येणार नाही प्रत्येक फेरीबोट दाखवली तर. त्यामुळे मी ही दाभोळची बोट दाखवली नाही तुम्हाला. तर आता आपण हॉटेल शोधूया. मस्त असं वातावरण रंगलेलं आहे आणि त्या रंगलेल्या वातावरण मी राईड करतोय. काय वाटत नाही एवढी. आता माझी 200 टोटल 199 किलोमीटर झालेत, पण अजूनपर्यंत काय वाटलं नाही. हे कंटाळा आला आहे. फक्त थोडं ऊन लागलेलं ना मध्ये, त्याच्यामुळे थोडं पॅनिक झालेलो. पण आता काय पॅनिक व्हायची गरज नाही. एकदा पोटपूजा केली ना थोडी विश्रांतीची गरज असते, ती जे आपण थोडी घेणारच आहोत. त्याच्यानंतर जयगड भेटणार आहे आपल्याला. 28 किलोमीटर इथून रनिंग असणार आहे. 28 किलोमीटर नंतर जयगडचा विनायक मंदिर आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर
जयगडचा जर उशीर नाही झाला तर जयगडचा फोर्ट सुद्धा बघू. आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपतीपुळ्याच्या दर्शनाला सुद्धा जायचं आहे. जर आपल्याला वेळ असेल ना तर आपण रत्नागिरीला जाणार आहोत, कशेरी बीच जवळ कॅम्पिंग करण्यासाठी. जर उशीर झाला, कंटाळा आलेला असला तर आपण गणपतीपुळ्यामध्ये कॅम्पिंग करू. चला तर माझ्या मोबाईलमधलं स्टोरेज पण संपलं आहे, सो थोडे सीन दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण जयगडला पोचलेलो आहोत आणि इथून जाणार आहोत आपण विनायक मंदिर. बघूया आता किती डिस्टन्स आहे ते. फेरी बोट आणि चाललोय आपण विनायक मंदिरकडे. प्रज्वल, विनायक मंदिर लोकेशन जयगड विनायक मंदिर. सहा वाजलेत. प्रज्वल कुठं? लवकर टाक. आणि आपण आता विनायक मंदिर बघायला आपल्याला 6 वाजलेले आहेत इथेच. तर मला वाटते आय थिंक 6:30 होतील जयगडमध्ये. आणि जयगडवरून 20 किलोमीटरची आपली आणखी रनिंग होणार आहे, ते म्हणजे गणपतीपुळे. लास्ट डेस्टिनेशन आपला कवर करणार आहोत आपण 7 पर्यंत. 7 पर्यंत. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे स्टोरेज नाही मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे आपण थोडे व्हिडिओ घेऊया. तुम्हाला मेन पार्ट दाखवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन. गणपतीपुळे सरळ विनायक मंदिर. जयगड मधला सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे तो म्हणजे विनायक मंदिर. तर अशा प्रकारे आम्ही विनायक मंदिर जवळ पोहोचलेलो आहोत. आणि आपला रायडर ब्लॉगर स्टाईल बाज पुढे चालतोय सेल्फी स्टिक घेऊन. साखर प्रीती काळजातून किती छान अशी जागा, वातावरण आणि हा मंदिर. व्हिडिओ काढून देतात का आतमध्ये, नाहीतर तुम्हाला बाहेरूनच सिनेमॅटिक शॉट देतोय. आणि पाहू शकता तुम्ही मंदिर. खूप सुंदर असं वातावरण. डुंबलो कधी सागरात
हिंडलो दरी डोंगरात आम्ही तुझी लेकरे पोहोचले आमची साथ तुझ्या कृपेने होऊ दे प्रेमाची बरसात आम्ही तुझी लेकरे पोहोचले आमची साथ तुझ्या कृपेने होऊ दे प्रेमाची बरसात. तर अशा प्रकारे आपण फायनली विनायकांचं दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत आणि आता आपण जात आहोत जयगडच्या किल्ल्यावर. जायला भेटलं तर जाऊ, नाहीतर डायरेक्ट गणपतीपुळे. खूप उशीर झाला आहे आणि समोर दृश्य पाहू शकता तुम्ही. आणि फायनली आपण आलेलो आहोत कोकणामध्ये. प्रॉपर कोकण बोलतात ना, तो हाच. एन्जॉय करा तुम्ही पुढे. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्गराजाच हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 तर आता वाजले 7:10 आणि आता आपल्याला टेंटसाठी जागा शोधायची आहे. एकदा टेंट आणि बाईकसाठी जागा शोधली ना की आपण फ्री. तर खूप दिवसाचा प्लॅन होता की यायचं गणपतीपुळ्याला कोकण राईड करायची. फायनली आज सक्सेस झालेली आहे ती. तर एवढं काय वाटलं नाही, फक्त दुपारी डोक्यावर ऊन आलं त्याच्यामुळे थोडा पॅनिक झालं. पण काय नाही, मस्त गाणे वगैरे बोलत गाणी ऐकत आलो आणि आपण गणपतीपुळ्याच्या गेटमधून आपण प्रवेश करतोय. रिलोकेशन आणखी 1 किलोमीटर दाखवते आपल्याला. 1 किलोमीटर नंतर आपला डेस्टिनेशन बघणार आहोत. माझा फर्स्ट टाइम आहे गणपतीपुळे. मी याच्या अगोदर कधी आलो नाही. ती एक्साइटमेंट आणि जोश अजूनपर्यंत आहेच. तर सुंदर अशी सिटी आहे, डेव्हलप केले फुल. कोकण का म्हणतात माहिती आहे का? आपण जे जंगलातून आलो ना तिथे पूर्ण काजू आणि आंब्यांची बाग होती. पूर्ण ती जंगली झाडं असतात ना ती कमी, पण काजू आणि नारळांची झाडं आणि आंब्यांची झाडं खूप होती. त्याच्यामुळे हा प्रॉपर कोकण आहे. आय थिंक मला वाटते बीचवर गाडी नेऊन देणार नाही. तर फायनली आपण गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आय थिंक पुढून राईड असेल. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय.
कारण मोबाईलमध्ये चार्जिंग पण सुद्धा नाही आणि पॉवर बँक रात्रीचं आम्हाला खूप गरजेचं येणार आहे. सो मी काय आता व्हिडिओ करत नाही. तर इथून आपण राईड घेऊन श्री क्षेत्र गणपतीपुळ्यामध्ये प्रवेश करतोय. तर एंड करूया आणि आपण लवकरच नेक्स्ट पार्ट येईल. आता तो पार्ट असणार आहे तो म्हणजे कॅम्पिंग प्लस गणपतीपुळे प्लस आरेवारे बीच. हा पण त्याच्यात कवर करणार आहोत आणि तिथून डायरेक्ट घरी जाणार आहोत.